मित्रांनो, एक प्रश्न स्वतःला विचारा. जर आज भगवान श्रीराम किंवा श्रीकृष्ण तुमच्या समोर उभे राहिले आणि म्हणाले, माग तुला काय हवं आहे ते, तर तुम्ही काय मागाल? पैसा, संपत्ती, यश की अखंड भक्ती? समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ज्या भक्ताच्या मनात मागण्यातच सारखी काही उरत नाही, त्या भक्ताचा देवच ऋणी होतो. त्याला भगवंतासमोर काहीच मागायची इच्छा उरत नाही, असा तो होतो. देव सर्वांचा स्वामी आहे, पण एका भक्ताचा कर्जदार कसा होतो? हा अत्यंत गूढ आणि प्रेरणादायी विचार मनाच्या श्लोक क्रमांक 55 मध्ये समर्थांनी मांडला आहे. चला या अमूल्य श्लोकाचा सखोल अर्थ समजून घेऊया. समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकामध्ये भक्ती, वैराग्य, आत्मज्ञान यांचा सुंदर संगम दिसतो. मागील काही श्लोकामध्ये समर्थांनी मन स्थिर कसे करावे, संसारात राहूनही त्यात अडकू नये आणि भगवंतावर निष्ठा कशी ठेवावी हे सांगितले. आता ह्या 55व्या श्लोकात ते एका सर्वोत्तम भक्ताची लक्षणं सांगतायत. खरा भक्त कोण? जो फक्त मंदिरात जाणारा असतो तो, का तो फक्त जप करणारा असतो तो, की तो असा नसतो की ज्याच्या मनात कोणाचाही द्वेष नसतो, ज्याच्या मनात कोणतीही दुराशा नसते, ज्याच्या हृदयात सर्व जीवनात सर्वांबद्दल प्रेमच असतं आणि ज्याच्या निष्काम भक्तीमुळे परमेश्वर स्वतः त्याचा ऋणी बनतो. चला ह्या श्लोकाच्या आधारे ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊया. श्लोक क्रमांक 55. नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, ऋणी देवहा भक्ती भावो जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. नसे मानसी नष्ट आशा दुराशा. समर्थ म्हणतात, खऱ्या भक्ताच्या मनात नष्ट आशा आणि दुराशा नसतात. इच्छा असणे चुकीचे नाही, परंतु प्रत्येक इच्छा आपल्याला परमेश्वराकडे घेऊन जातेच असं नाही. काही इच्छा आपल्याला उंचावर नेतात, तर काही इच्छा आपल्याला अधपतनाकडे नेतात. नष्ट आशा म्हणजे अशा इच्छा ज्या शेवटी स्वतःचा आणि इतरांचाही नाश करतात. दुराशा म्हणजे अशा इच्छा ज्या आपल्याला भगवंतापासून दूर नेतात. त्यामुळे मन अस्वस्थ होते, शांती नष्ट होते, समाधान संपते. परमेश्वराचा श्रेष्ठ भक्त आपल्या अंतःकरणात अशा इच्छांना कधीच स्थान देत नाही. त्याला अन्न, धान्य, संपत्ती, ऐश्वर्य, मान सन्मान, सत्ता यांची आसक्ती नसते. तो संसार टाकत नाही, पण संसार त्याच्या मनावर राज्यही करत नाही. स्त्री, पुरुष, नातेवाईक यांच्यावर प्रेम असते, पण त्यांच्यावर तो अवलंबूनही नसतो आणि त्यांच्यामध्ये तो अडकतही नाही. येथे आपण झाडाच्या सावलीचे उदाहरण पाहूया. जसा एखादा प्रवासी उन्हात थकून झाडाखाली बसतो, थोडी विश्रांती घेतो आणि पुन्हा आपल्या मार्गाला लागतो, तसाच भक्त संसारात राहतो. झाड सावली देते, पण प्रवाशाला बांधून ठेवत नाही. प्रवाशालाही झाडाचा मोह नसतो. तसाच हा भक्त असतो. संसारात आपली कर्तव्य करतो, पण मनाने तो फक्त परमेश्वराशी जोडलेला असतो. येथे भगवद्गीतेतील उदाहरणही देता येईल. विहाय कामान सर्वान अध्याय 2 मधील हा श्लोक आहे. जो मनातील सर्व स्वार्थी इच्छा सोडतो, ममत्व आणि अहंकार सोडतो, त्यालाच खरी शांती प्राप्त होते असे भगवंत सांगतात. समर्थांच्या नसे मानसी दुष्ट आशा दुराशा ह्या एका ओळीत गीतेच्या ह्या संपूर्ण तत्वज्ञानाचं सार दडलेलं आहे. श्रीमद भागवतामध्ये ध्रुव प्रथम राज्य मिळवण्यासाठी तप करतो. त्याच्या मनात इच्छा असते, परंतु जेव्हा त्याला भगवान विष्णूचे दर्शन होते, तेव्हा तो म्हणतो, मी काचेचा तुकडा मागायला आलो होतो, पण मला हिराच मिळाला. देव मिळाल्यावर त्याच्या सर्व इच्छा संपतात. हा खऱ्या भक्तीचा प्रारंभ आहे. रावणाची सीतेबद्दलची दुराशा
त्याच्या संपूर्ण विनाशाचे कारण ठरली. धृतराष्ट्राचा पुत्रमोह, त्याच्या राज्याचा लोभ आणि त्याचा मोह यामुळे कौरवांचा नाश झाला. समर्थ सांगतात, एक चुकीची इच्छा संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. नसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा. मनातून दुराशा गेली की तिथे प्रेम जन्माला येते. भक्ताच्या हृदयात फक्त भगवंताच्या प्रेमाची तहान असते. त्याला प्रत्येक जीवामध्ये देव दिसतो. दुराशा म्हणजे फक्त पैसा नाही, दुसऱ्याचे वाईट चिंतने, मत्सर करणे, दुसऱ्यांच्या दुःखात आनंद मानणे, दुसऱ्याच्या यशाने जळणे ही देखील दुराशाच आहे. खरा भक्त मनाने देखील कोणाचे वाईट चिंतन करत नाही. त्याच्या मनात संपूर्ण मानवजातीबद्दल प्रेम असते. प्रल्हाद याला त्याच्या वडिलांनी असंख्य यातना दिल्या, पण प्रल्हादाने कधीही त्यांचा द्वेष केला नाही. उलट त्याने भगवान नरसिंहांना प्रार्थना केली, माझ्या पित्यालाही तुम्ही सद्बुद्धी द्या. हेच प्रेम पाशा, हीच खरी भक्ती होय. समर्थ सांगतात, ज्याचे मन संकल्प विकल्पापासून मुक्त झालेले असते त्याला विक्षेप आणि आवरण हे दोष स्पर्श करत नाहीत. त्याचे मन एखाद्या शांत सरोवरासारखे असते, जेथे स्वच्छ पाण्यात आकाश स्पष्ट दिसते. तसे निर्मळ मनावर परमेश्वर स्पष्ट दिसतो. ऋणी देव हा भक्तिभावो जयाचा. ह्या श्लोकाचा कळस आहे. भक्तीने देवाला जिंकता येते. संपत्तीने नाही, अहंकाराने नाही, विद्वत्तेने नाही, तर भगवंताला प्रेमाने जिंकता येते. भगवंत स्वतः भक्तांचा ऋणी होतो. भक्त सावकार होतो. सुदामा श्रीकृष्णाकडे काही मागायला गेला नव्हता. तो फक्त प्रेम घेऊन गेला. भगवान श्रीकृष्णांनी स्वतः त्याचे पाय धुतले. त्याला न मागताही सर्व काही दिले. हीच भक्तीची ताकद आहे. जनाबाई, एकनाथ, अर्जुन यांच्या बाबतीतही आपल्याला असे अनेक उदाहरणं सापडतात. जनाबाई यांच्यासाठी तर भगवान विठ्ठल धान्य दळायला आले होते. एकनाथ महाराज यांच्या सेवेत भगवंताने पाणी भरल्याच्या कथा भक्त परंपरेत सांगितल्या जातात. अर्जुन याच्या रथाचे सारथ्य करताना भगवान श्रीकृष्णांना कुठेही कमीपणा वाटला नाही, कारण प्रेमापुढे परमेश्वरही नतमस्तक होतो. निस्वार्थ भक्तीचे सामर्थ्य हेच असते की जिथे अपेक्षा नसते, जिथे कृपा असते आणि जिथे अहंकार संपतो तिथे भगवंत स्वतः येतो. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. समर्थ शेवटी सांगतात, ज्याच्या मनात दुराशा नाही, ज्याच्या हृदयात प्रेम आहे, जो कोणाचेही वाईट चिंतन करत नाही, ज्याला संसारात राहूनही संसाराची आसक्ती नाही, जो निष्काम भक्ती करतो आणि ज्याच्या प्रेमामुळे भगवंत स्वतः ऋणी होतो, तोच या जगातील सर्वोत्तम भक्त आहे. दासबोधामध्ये देखील समर्थ स्पष्ट सांगतात की वासना, मोह, लोभ, अहंकार याचे निर्मूलन झाल्याशिवाय मन शुद्ध होत नाही. शुद्ध मनातच भगवंताचा वास होतो. म्हणून भक्ती ही केवळ बाह्य आचार नसून अंतःकरणाच्या शुद्धीची साधना आहे. समर्थ रामदास स्वामी या श्लोकातून सांगतात की भक्ती म्हणजे देवाकडे काही मागणं नव्हे, तर स्वतःला देवाला अर्पण करणे होय. मनातील विनाशकारी इच्छा, दुराशा, मत्सर आणि मोह दूर सारले की प्रेमाचा झरा वाहू लागतो. अशा निष्काम प्रेमाने केलेली भक्ती इतकी प्रभावी असते की सर्व शक्तिमान परमेश्वरही त्या भक्ताचा ऋणी बनतो. म्हणूनच समर्थ म्हणतात, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यात जर काही त्रुटी असेल तर क्षमस्व. ह्या श्लोकांप्रमाणेच आपल्याला इतरही श्लोकांचे अर्थ जर जाणून घ्यायचे असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.